जय हिंद, जय सनातन. नमस्कार बंधू आणि भगिनींनो. बऱ्याचशा वेळेस ईश्वर काय आहे किंवा ईश्वर शक्ती काय आहे, ईश्वरीय ताकद काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. आणि अनादी काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या आदिशक्तीचे, ईश्वरीय शक्तीची प्रचिती किंवा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक काळापासून, हजारो करोडो वर्षापासून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये चालू होता, आजही चालू आहे. आणि ज्यांनी ती शक्ती समजून घेतली, जाणून घेतली, ते अनंतामध्ये आजच्या स्थितीमध्ये विलीन झालेले आहेत. त्याच्यामध्ये जुन्या काळातील स्वतः श्रीराम प्रभू असतील, प्रत्यक्ष विष्णू परमात्मा असतील, जे आदिशक्तीला किंवा ईश्वरीय शक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते किंवा केला. त्याच्यानंतर महर्षी व्यास असतील, ज्यांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण लिहिले, किंवा अनेक ऋषी वगैरे असतील, जसे महर्षी कश्यप असतील, भारद्वाज असतील, महर्षी अगस्ती असतील, जमदग्नी असतील, महर्षी भारद्वाज असतील किंवा भार्गव असतील, असे अनेक संत महंत पूर्वीच्या काळात होऊन गेले. आणि 15व्या शतकामध्ये आपल्या देशामध्ये परकीयांनी आक्रमण केले आणि त्या आक्रमणातून त्यांनी जी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा इथून जे काही साहित्य त्यांच्या देशामध्ये नेलं, त्यांच्या देशात नेल्यानंतर आपल्या इकडं जसे ऋषीमुनी जन्माला आले, तिकडं 15व्या शतकानंतर शास्त्रज्ञ जन्माला आले. 15व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे काही शास्त्रज्ञ जन्माला आले किंवा त्याच्यानंतरच्या काळात जे काही शास्त्रज्ञ जन्माला आले, त्याच्यामध्ये जेम्स वेट असन, एडिसन असन, आईन्स्टाईन असन, मार्कोनी असल, त्याच्यानंतर अणुबॉम्बचा शोध करणारा हर्बर असेल, त्याच्यानंतर ज्याला आपण DNA म्हणतो, त्या DNAचा शोध घेणारा फेंड्रिक वगैरे जे कोणी शास्त्रज्ञ असतील, या प्रत्येक शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या अंती एडिसनने का म्हणा, जेम्स वॅटने म्हणा, जे काही प्रयोग केले, त्या प्रयोगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा त्यांच्या अंतिम टप्प्यामध्ये मरणाच्या दारात आल्यानंतर ह्या लोकांनी एकच गोष्ट स्पष्ट केली, ती म्हणजे या पृथ्वी तलावर, या ब्रह्मांडामध्ये एक अद्वितीय अशी शक्ती आहे, जिला आपण ऊर्जा म्हणतो. ती एका शरीरातून मृत झाल्यानंतर बाहेर पडते आणि दुसरीकडे विस्थापित होते. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्म्याने गीतामध्ये सांगितलेले की हे अर्जुना, मनुष्य असा आहे, जीव असा आहे, प्रत्येक जीव हा कपडा बदलल्याप्रमाणे शरीर बदलतो, आत्मा तोच असतो. आणि हे विदेशातील शास्त्रज्ञांनी सुद्धा मान्य केलं आहे की आत्मा आहे. परंतु आपल्या इकडे जे काही दळभद्री आहेत, तेच हे मान्य करायला तयार नाहीत की आत्मा आहे, शरीर नश्वर आहे, आत्मा शाश्वत आहे, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतो, कपडा बदलल्याप्रमाणे तो शरीर बदलतो.
माणसाला 84 योनीमध्ये जावं लागतं, ह्या गोष्टी मानायला ते तयार नाहीत. परंतु प्रत्येक विदेशातील शास्त्रज्ञांनी हे मान्य केले आहे की एक अद्वितीय शक्ती अशी विश्वामध्ये आहे की जिच्या संचलनाने, जिच्या ताकदीने या सृष्टीची रचना कार्यरत आहे. ती ऊर्जा स्थलांतरित होत राहते. माणसाच्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा नष्ट झाल्यानंतर त्याचं शरीर निकामी होतं, परंतु ती ऊर्जा कायम राहते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होते. आता एक जण मला काय म्हटला की सजीव म्हणजे नेमकं काय? म्हटलं तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, हालचाल करतो, श्वास घेतो, त्याला चांगल्या वाईट गोष्टीचं कळतं. ते म्हटलं प्राण्याला कळतो, गवत खायचं नाही खायचं, त्याच्यावर खराब आहे नाही आहे, ते पाणी कोणतं प्यायचं नाही प्यायचं, हे प्राण्याला कळतं म्हणे. मग त्याला काय? अरे म्हटलं त्याच्यामध्ये पण चेतना आहे ना, जीव आहे ना. तो मेल्यानंतर त्याच्यातली ऊर्जा नष्ट झाल्यानंतर ते काय होतं की मृत होऊन जातं ना. पण ती ऊर्जा कुठं जाते? तो मृत झाल्यानंतर त्याच्या शरीरातील ऊर्जा ही कोठे जाते? किंवा कुठला एखादा मनुष्य आहे, तो मेल्यानंतर त्याच्या शरीरातील ऊर्जा कुठल्या ठिकाणी पोच जाते? आता आकाशातून वीज पडली, ती कुठं जाती? शेवटी जमिनीच्या सहाऱ्याने ती जमिनीमध्ये जाते. पण जमीन ही एक ऊर्जा आहे ना. जमीन काय? एक ऊर्जा आहे. आणि आकाशातून पडलेली वीज ही जमिनीत जाते, म्हणजेच ती पाण्यामध्ये विलीन होते. म्हणजे ती कुठून तयार होते? वीज पाण्यापासूनच तयार होते. कुठून तयार होते? समुद्रातून आकाशात गेलेल्या बाष्पीभवनामध्ये जे ढग तयार होतात त्या ढगातून ती वीज तयार होते. आणि ती वीज आकाशातून खाली आल्यानंतर, म्हणजेच ती ऊर्जा काय होतं, खाली आल्यानंतर जमिनीवर पडते, म्हणजेच ती पाण्यामध्ये विलीन होते. म्हणजे आत्मा हा, जी शरीरातील ऊर्जा आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, तो आत्मा शरीरातून बाहेर गेल्यानंतर ब्रह्मांडाच्या कुठल्या ना कुठल्या भागामध्ये विलीन होत असावा. जसे पंचतत्वामध्ये शरीर विलीन होऊन जाते. माणूस मेल्यानंतर त्याला अग्निदाह दिल्यानंतर त्याची राख होते आणि पंचतत्वामध्ये तो विलीन होतो. त्याच्या शरीरातून वारा निघून गेला, जी हवा निघून गेली, जी ऊर्जा निघून गेली, म्हणजे जीव गेला, म्हणजे त्याच्या शरीरातून जठराग्नी बाहेर पडतो. शरीरातून श्वास घेण्याचा प्रकार बाहेर पडतो, म्हणजे 2 तत्व बाहेर पडतात. राहतं स्थूल शरीर, ते मातीशी मिसळलं जातं आणि ह्या सर्वच्या सर्व गोष्टी काय होऊन जातात की विलीन होऊन जातात. आणि जाळल्यानंतर, अग्निदाह दिल्यानंतर त्याच्या शरीराची राख शेवटी पाण्यामध्ये मिसळल्या जाते. आणि ब्रह्मांडाचं रहस्य जर समजून घ्यायचं असेल, मी आव्हान करतो इस्रो, भारतीय संशोधन संस्था आणि नासा यांना, जर ब्रह्मांडाचं रहस्य शोधायचं असेल तर तुम्हाला समुद्राच्या पाण्यामध्ये ते रहस्य मिळेल. कारण जगातलं टोटल पाणी समुद्रामध्ये जाऊन मिळतं आहे. मग तुम्ही 7 समुद्राचं पाणी एकत्र करा किंवा प्रत्येक समुद्राचं पाणी अलग अलग घ्या आणि प्रत्येक पाणी त्याच्यावर संशोधन करा, तुम्हाला ब्रह्मांडाच्या रहस्याचं ज्ञान प्राप्त होईल. हे मी सांगत नाही, पूर्वजांनी लिहिलेल्या ग्रंथामधला मी मथितार्थ सांगतो, ज्याला आपण मंथन केल्यानंतर जे बाहेर पडतं लोणी. आता मी तुम्हाला एक सांगतोय की
दूध गायीपासून तयार होतं. गाय काय खाते? चारा खाती. कोणत्या प्रकारचा खाती? वाळलेला खाती, वल्ला खाती, हिरवा खाती. त्यानंतर आपण दिलेलं अन्न जे काय असेल ते खाती. म्हैस पण तेच खाती. परंतु त्यांना पांढरं दूध येतं. ह्या पांढऱ्या दुधामध्ये आपण लिंबू वगैरे मिक्स केलं तर त्याचं दही तयार होतं. परंतु ह्या दह्याला 2 दिवस 3 दिवस ठेवल्यानंतर त्या दह्यामध्ये अशी क्रिया घडते की त्याच्यामधून लोणी नावाचा प्रकार बाहेर येतो. काय प्रकार बाहेर येतो? लोणी नावाचा. आणि या लोण्याला वितळवल्यानंतर, उष्णता दिल्यानंतर, हीट दिल्यानंतर त्याच्यातून तूप बाहेर पडतं. आता ह्या तुपाच्या पलीकडं कोणी संशोधन केलं नाही आहे, परंतु आतापर्यंत तरी तूप बाहेर पडलेलं आहे. म्हणजे हे काय झालं की त्या दह्यामध्ये मंथन केल्यानंतर लोणी बाहेर पडलं. आणि लोणी बाहेर पडल्यामुळं काय होतं की त्या लोण्याचं तूप तयार होतं आणि ते माणसाच्या शरीराला उपयोगी असं आहे. मग या समुद्रामधून मंथन केल्यानंतर 14 रत्ने ज्या अर्थी निघले त्या अर्थी ब्रह्मांडाचं रहस्य या समुद्राच्या पाण्यामध्ये आहे. इंद्राची जर 14 रत्न त्याच्यातून बाहेर निघलेत आणि सध्या गॅस, ऑइल, डिझेल, पेट्रोल ही रत्नाच्या स्वरूपामध्ये आहेत. म्हणजे हे किती रत्न झाले? ते 14 आणि हे तुम्ही गणित लावून मग मला सांगा. आणि मी तुम्हाला फक्त काय सांगतोय की ब्रह्मांडाचं रहस्य समुद्राच्या पाण्यामध्ये मिळेल. माया काय आहे, आदिशक्ती काय आहे आणि ईश्वर काय आहे हे तुम्हाला फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच मिळू शकतं. आणि भारतीय संशोधन संस्था इस्रो असेल, नासा असेल, त्यांनी या 7 समुद्राचं पाणी एकत्रित करायचं आहे, त्याच्यावर संशोधन करायचं आहे आणि संशोधन केल्यानंतर 100% त्यांना ब्रह्मांडाचं रहस्य प्राप्त होऊ शकतं. आणि तिथंच ईश्वरीय आदिशक्ती, माया या सगळ्या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी होऊ शकतो. आजही मी तुम्हाला सांगतो की जगामध्ये अशी अद्वितीय अशी शक्ती आहे जी आपल्या डोळ्याने दिसूनसुद्धा आपण नाकारतोय, ती म्हणजे सूर्य आणि चंद्र. ठीक आहे, ते तारे, ग्रह, उपग्रह आहे, परंतु आजच्या स्थितीमध्ये हे 2 अद्वितीय असे ईश्वरीय शक्ती आहे. तिसरं पाणी ही शक्ती आहे. चौथं पृथ्वी ही अद्वितीय शक्ती आहे. आणि 5वी म्हणजे वारा. ही पंचमहाभूत ईश्वरीय शक्तीचे स्वरूप आहेत. हे माणसाच्या नाही तर प्रत्येक सजीवाशी निगडीत आहेत. यालाच ईश्वरीय शक्ती असे म्हटल्या जातं. आपल्या पूर्वजांनी अनेक काळापासून हे संशोधन करून ठेवलेलं आहे, त्याचा अभ्यास करून ठेवलेला आहे. आणि या शक्तीबद्दल जे काही ज्ञान आहे किंवा जे तत्त्वज्ञान आहे, जो इतिहास आहे, इतिहासाची विखुरलेली पाने जी काही आहेत त्या सदराअंतर्गत मी तुम्हाला या शक्तीची अवश्य पुढील भागामध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि ती आजच्या म्हणजे 300 वर्ष 400 वर्षापूर्वी कोणी प्राप्त केली ती शक्ती, अशा महान व्यक्तीचं नाव मी आपल्याला सांगेल. म्हणजे आपल्यालाही ते ज्ञान प्राप्त होईल. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. ते कसे करायचे तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही
ते ज्ञान कसं मिळवायचं, काय मिळवायचं तुमच्यावर प्रयत्नावर अवलंबून आहे. आणि हा व्हिडिओ प्रस्तुत करण्यात आला होता विश्वम ज्वेलर यांच्या वतीने. आणि विश्वम ज्वेलर्स सुवर्णकारनगर जालना येथे आहे. आपण विश्वम ज्वेलरला संपर्क करण्यासाठी ऑनलाईन कॉन्टॅक्ट करू शकता, संपर्क करू शकता. विश्वम ज्वेलर्स जालना गुगलवर सर्च केलं की आपल्याला तो सगळी वेबसाईट वगैरे उपलब्ध होऊन जाईल. त्यावर जे काही दागिने वगैरे आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये उत्तम दर्जेदार पद्धतीने अगदी व्यवस्थितरित्या मिळून जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही, जेणेकरून तुम्हाला गव्हर्मेंट बिल दिलं जाईल. आणि आपण एकदा अवश्य भेट द्या विश्वम ज्वेलर्सला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद बंधू भगिनी.